मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत माझी लाडकी बहीण योजनेविषयी माहिती घेणार आहोत। सर्वांना माझी लाडकी बहीण योजना सुरू होण्याची प्रतीक्षा, पण अशी प्रतीक्षा सुरू झाली, राज्यात अनेक ठिकाणी लागले रांगा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज मुदतवाढ आपल्याला 31 ऑगस्ट पर्यंत शासनाने मुदतवाढ दिली आहे आणि तसेच शेतीची अट वगळण्यात आली आहे आणि लाभार्थी महिलाचे वय 21 ते 65 हे करण्यात आले आहे। आता आपल्याला जास्त घाई करण्याची गरज नाही, कारण की आपल्याला अर्ज 31 तारखेपर्यंत करता येणार आहे ऑगस्ट महिन्याचा। कारण आपल्याला खूप ओढ लागलेला आहे, योजना चालू होऊन 4 दिवस झालेला आहे आणि अद्यापही पोर्टल सुरू नाही अजून। आणि मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ऑनलाईनच अर्ज करावा लागणार आहे आणि अर्ज कसा करायचा ही प्रतिक्रिया जाणून घेऊ आपण। आता अर्ज पोर्टलद्वारे, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा ॲपद्वारे शासन आपल्याकडून भरून घेणार आहे आणि तसेच ज्या पात्र महिला आहे त्या पात्र महिलांसाठीच या स्कीमचा लाभ घेता येणार आहे। आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपला अर्ज मंजूर झाला की अर्ज मंजूर झाल्यानंतर कोणत्या अकाउंटला पैसे येणार, तर आपण आपल्या आधार शेडिंगचं जे खातं आहे, जो नंबर आधारला लिंक आहे त्याच अकाउंटला पैसे जाणार। तुम्ही जरी वेगळं खातं दिलं, समजा उदाहरणार्थ दुसऱ्या बँकेत दिलं, तर तुमच्या बँकेत जर लिंक असेल तिथं तरच त्या बँकेमध्ये पैसे येणार, नाही तर दुसऱ्या बँकेत पैसे जाणार। तर अजूनही अशीच काही अपडेट आली तर मी नक्कीच आपल्याला कळवण्याचा प्रयत्न करेल। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।